खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। शेतकरी महावितरणच्या दारात, लोकप्रतिनिधी मात्र एसी तारामात। शिरपूर तालुक्यातील भाटपुरा परिसरातील शेतकऱ्यांना शेती वीज पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याची वेळ येते, ही त्या भागातील लोकप्रतिनिधींसाठी मोठी नामुष्की आहे। शेतकऱ्यांना 10 तासांवरून 6 तासांवर आलेल्या वीज पुरवठ्याचा फटका बसत असताना, वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे पिके धोक्यात आली असताना आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असताना लोकप्रतिनिधी मात्र गप्प का, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। निवडणुकीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर दिसत नाहीत। जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरण्याऐवजी केवळ प्रसिद्धीपुरते राजकारण करण्यात त्यांना अधिक रस असल्याची टीका होत आहे। शेतकरी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत आणि लोकप्रतिनिधी मात्र निवांत झोपेत आहेत। जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवता येत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींचा उपयोग तरी काय, असा संतप्त प्रश्न आता परिसरातील शेतकरी विचारू लागले आहेत। तर वारंवार तुमच्या त्या डिप्या शिलकतात, वेगवेगळे फाल्ट होतात, तर ते फाल्ट भरून का निघत नाही? आणि तो फाल्ट होत असेल तर ती जबाबदारी कोणाची आहे? हजारो शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून पपई असेल, केळी असेल, कापूस असेल, अशा महागड्या पिकाला लावलेला आहे आणि अशामध्ये जर वेळेवर लाईट तुमच्याकडून दिली जात नसेल तर या विभागाची काय म्हणून गरज आहे आम्हाला? मागे एवढा मोठा नुकसान या भागामध्ये झालं, त्या भागातून आता सावरून शेतकरी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये तुमचा विभाग कोऑपरेट तर सोडा, पण वारंवार अजून आम्हाला त्रास देण्याचं काम करत असेल तर आम्ही काय करायचं? जय महाराष्ट्र। आज आम्ही आमच्या भाटपुऱ्याच्या MSEBच्या कार्यालयाला एक निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं या भाटपुऱ्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना निसर्ग असतील, त्याचबरोबर सरकारी पॉलिसीने अनेकदा शेतकऱ्यांना फार दगा दिलेला आहे आणि याच्यातच आता शेतकरी नव्याने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असताना MSEB वारंवार आता त्याला त्रास देत आहेत। जवळजवळ 10 तासाची लाईट 8 तासावर, त्याचबरोबर आता 6 तासावर, आणि त्या 6 तासामध्ये देखील वेळेवर 3 तास 2.5 तास एवढंच शेतकऱ्यांना पाणी किंवा शेतीच्या कामासाठी लाईट दिली जाते। अनेकदा शेतकऱ्यांच्या अशा देखील तक्रारी आहेत की फोन करून सुद्धा या MSEBचे कर्मचारी दुर्लक्ष करतात। त्याचबरोबर अनेक गोष्टींसाठी कर्मचारी पैसे मागतात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध या MSEBच्या विभागाकडे तक्रारी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाते। आज आम्ही सर्व शेतकरीसह आज निवेदन दिलेलं आहे। आमच्या या 2 दिवसामध्ये ज्या मागण्या आहेत त्या 8 तास आम्हाला लाईट मिळाली पाहिजे। जर तुमच्या विभागाकडून लाईट खंडित किंवा काही त्रास होत असेल तर त्याची तात्काळ तुम्ही ती दुरुस्ती केली पाहिजे। त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत, जे शेतकऱ्यांना त्रास देतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। यासारख्या अनेक मागण्या आज आम्ही या संबंधित विभागाला दिलेली आहे। जर आमच्या या मागण्या 2 दिवसात पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही संविधानिक मार्गाने पूर्ण शेतकरी गाव आम्ही या कार्यालयाच्या समोर बसणार आहोत।